रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। सांगली लोकसभा निवडणुकीसाठी किरकोळ वादावादी वगळता मंगळवारी सरासरी 58% मतदान शांततेत पार पडले। 120 केंद्रावर रात्री 7 नंतर ही मतदान सुरूच होतं। जिल्ह्यात उष्णतेचा पारा तापल्याने त्याचा मतदानावर परिणाम झाला असून मतदानाचा टक्का घसरलाय। जिल्ह्यातील 56 मतदान केंद्रावर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने काही काळ मतदान प्रक्रिया थांबली, मात्र पर्यायी व्यवस्था करून मतदानाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे। वडिया रायबाग येथे मतदानाचा व्हिडिओ केल्याने एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान भाजपचे उमेदवार खासदार संजय काका पाटील, अपक्ष विशाल पाटील, महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांच्यासह 20 जणांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालंय। मतमोजणी 4 जूनला होणार आहे। लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 1830 मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली। सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून येत होता। सकाळी 9 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या। नवमतदारांसह महिला पुरुषांनी बहुतांशी मतदान केंद्रावर गर्दी केली होती। ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात रांगा दिसून आल्या। महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांचे बोगस प्रतिनिधी मतदान केंद्रात असल्याचा आक्षेप घेत शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने समर्थक आक्रमक झाल्याचा प्रकार साखराळे तालुका वाळवा येथे घडलाय। जयंत पाटील समर्थक राष्ट्रवादी गटाचे कार्यकर्ते आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्यात पोलिसांसमक्ष धुमश्चक्री झाली। काही काळ मतदान केंद्रावर मतदान यंत्रणा ठप्प झाली होती। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे मतदान याच बौद्धविहार मतदान केंद्रावर होते। ते मतदान करून गेल्यावर हा प्रकार घडलाय। हातकणंगले मतदारसंघात माळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांचे कार्यकर्ते मतदान प्रक्रियेत सहभागी झाले होते। बौद्धविहार मतदान केंद्रावर सकाळी 11 वाजता सत्यजित पाटील यांच्यासाठी 4 प्रतिनिधी काम पाहत होते। हे जयंत पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप माने समर्थकांनी केला। यातील दोघांनी साळुंखे नावाच्या एका अपक्ष उमेदवाराच्या नावाने बोगस सह्या करून ओळखपत्र काढत प्रतिनिधी म्हणून काम पाहिले होतं। याबाबत मतदान केंद्रावर असणाऱ्या अधिकाऱ्यांना लक्षात आणून दिलं। दरम्यान दोन्ही गटात शाब्दिक चकमक शिवीगाळ सुरू झाली। शब्दाने शब्द वाढत गेला आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं। या प्रकाराने साखराळे गावात राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं। घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद थांबवला। सांगली लोकसभा मतदारसंघासाठी उत्साहात 58% मतदान झालंय। सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण 20 उमेदवार रिंगणात आहेत। या निवडणुकीसाठी सकाळी 7 पासून मतदानाला सुरुवात झाली आहे। शहराबरोबरच ग्रामीण भागातही मतदानाचा उत्साह दिसून आलाय। अनेक ठिकाणी मतदारांनी रांगा लावल्या होत्या। सांगली जिल्ह्यात लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे। आरोप प्रत्यारोप, सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ यामुळे ही निवडणूक गाजली। या पार्श्वभूमीवर नेत्यांनी देखील आपली कंबर कसली आहे। आज सकाळी जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावलाय। अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी पत्नी पूजा पाटील यांच्यासह पद्माळे या गावामध्ये मतदान केलं। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना टीका केली आहे। भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील यांनी तासगाव तालुक्यातील चिंचणी या गावामध्ये सहकुटुंब मतदान केलं। काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी पलूस तालुक्यातील सोनसळ येथे सहपरिवार मतदान केलं। माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी सांगलीतील शांतिनिकेतनमधील मतदान केंद्रावर सहकुटुंब पत्नी आणि मुलांसमवेत जाऊन मतदान केले। भाजपाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मतदान केले। आमदार विक्रम सावंत, आमदार सुमनताई पाटील, रोहित पाटील यांनी देखील मतदान केलं। लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी मतदान करावं असं आवाहन देखील यावेळी नेत्यांनी केलंय। संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीने मतदान पार पडले। भाजपाचे खासदार संजय पाटील, काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील, शिवसेनेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील या तिघांमध्ये खरी लढत आहे। मतदारसंघातील बूथचा आढावा घेत उमेदवार विशाल पाटील यांनी सकाळी पलूस कडेगाव हा हक्काचा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढलाय। दरम्यान आज कुंडल येथे उमेदवार विशाल पाटील हे आले असता पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम हे एकत्रित आले। यावेळी दोघांमध्ये बराच काळ संवाद रंगला। यावेळी त्यांनी मतदानाची खूण करीत एकत्रित फोटो सेशन केलं। अवघ्या काही मिनिटात हे फोटो व्हायरल झाल्यावर संपूर्ण मतदारसंघात चर्चेचा विषय ठरला। राजकीय धुरंधरांच्या या विषयावर जोरदार चर्चा रंगल्याचं या निमित्ताने पाहायला मिळाले।
यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड, माजी संचालक किरण लाड, माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलिक एडके, कुंडलगाम ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान सांगली लोकसभा पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. प्रक्रिया सुरळीत सुरू होती, परंतु सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास पलूस कडेगाव मतदारसंघातील अंकलखोप येथील म्हसोबा मंदिर जवळील जिल्हा परिषद शाळेतील केंद्र क्रमांक 250 मधील मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. मतदान यंत्र बंद पडलं. याबाबत मतदान केंद्राध्यक्ष यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती दिली. यानंतर सकाळी 8:30 पर्यंत हे मतदान यंत्र दुरुस्त करून मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरू केली. मतदानाच्या पूर्वसंध्येला टीकेची पातळी विरोधी उमेदवारांकडून खालावली. आमच्या माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना विद्यमान उमेदवारांनी धमक्या दिल्याचा आरोप माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी केलाय. त्याचबरोबर त्यांच्या या प्रवृत्तीला जनताच कंटाळलेली असून घडलेला प्रकार संविधानिक नाही, त्यामुळे जनताच आता उत्तर देणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी लगावलाय. सांगली लोकसभेसाठी आज मतदान पार पडत आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय. यावेळी बोलताना त्यांनी खासदार संजय काका पाटील यांच्यावर टीका केली. पाटील म्हणाले, काही गोष्टी मशीन उलटे लावणे, यादी बदलणे असे प्रकार घडलेत. आदेश असून सुद्धा काही ठिकाणी नियम पाळले जात नाहीत. काल सोशल मीडियावर खोट्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या. विशाल पाटील यांचे फोटो मॉर्फ करून व्हायरल करण्यात आले. हे सर्व कोणी केले हे सांगायची गरज नाहीये. ही प्रवृत्ती खूप वाईट आहे. मदन भाऊ यांच्या बाबतीत सुद्धा व्हिडिओ काढले आणि लोकांना फसवायची भूमिका घेतली. यावर जयश्रीताई पाटील यांना आव्हान करण्याची वेळ आली. या पातळीला जाणं चुकीचं असल्याची खंत बोलावून दाखवत आम्ही अशी पातळी खालावू दिली नाही. आमच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी विद्यमान खासदार आणि उमेदवारांनी धमक्या दिल्या. त्यांच्या या प्रवृत्तीमुळे जनता आमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. घडलेला प्रकार संविधानिक नाही. जनताच आता याला उत्तर देईल असा इशारा यावेळी त्यांनी बोलताना दिलाय. सांगली लोकसभा निवडणुकीसाठी किरकोळ वादावादी वगळता मंगळवारी सरासरी 58% मतदान शांततेत पार पडले. 120 केंद्रांवर रात्री 7 नंतरही मतदान सुरूच होते. लोकसभा मतदारसंघातील 56 ठिकाणी मतदार यंत्रात बिघाड निर्माण झाला. सकाळी 7 ते 5 वेळेत 8 बॅलेट युनिट, 7 कंट्रोल युनिट, 17 व्हीव्हीपॅट तर मॉक पोल दरम्यान 7 बॅलेट युनिट, 6 कंट्रोल युनिट आणि 17 व्हीव्हीपॅट बदलण्यात आले. मतदान केंद्रावर मतदान यंत्र बंद पडल्याने काही काळ मतदानाची प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यानंतर दुसरे यंत्र जोडून मतदानाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली आहे. सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान मतदानाचा आकडा 58% पोहोचला. जिल्ह्यातील 120 केंद्रावर मतदान रात्री उशिरापर्यंत सुरूच राहिले. 2019च्या निवडणुकीत 65.68% मतदान झालं होतं. यंदा देखील अशाच प्रकारचं वातावरण राहतं की काय अशी चर्चा होती. मात्र त्या तुलनेत सुमारे जवळपास 7% मतदान कमी झाले. त्यामुळे वाढत्या उन्हामुळे मतदानाचा टक्का घसरल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान वडिया रायबाग येथील केंद्रावर मतदाराने मतदान करतानाचा व्हिडिओ व्हायरल केला. तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी वयाची 70 पार केलेली असो अथवा 90चा उंबरठा ओलांडलेला असो, अनेक ज्येष्ठांनी त्यांच्यातील मतदानाचा उत्साह दाखवून दिलाय. नवमतदारांप्रमाणेच त्यांचाही जोश दिसून आलाय. सांगली लोकसभा मतदारसंघातील अनेक केंद्रांवर ज्येष्ठांनी मतदानाचा हक्क बजावलाय. निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावताना तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांमध्येही उत्साह दिसून आलाय. व्हीलचेअर काठीचा आधार घेत ज्येष्ठांचा मतदान केंद्रात वावर दिसला. नातेवाईकांनीही हात पकडून ज्येष्ठांच्या उत्साहाला हातभार लावण्याचं काम केलंय. 85 वर्षांवरील वृद्ध, आजाराने अंथरुणाला खिळून असलेले रुग्ण, दिव्यांग, अपघातग्रस्त अशा लोकांसाठी घरातून मतदान करण्याची सोय प्रशासनाने केली होती. त्यालाही प्रतिसाद मिळाला असला तरी अनेक ज्येष्ठांनी या सुविधेचा लाभ घेतला नव्हता. अशा 70, 80 आणि 90 ओलांडलेल्या मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदान केंद्रावर हजेरी लावून हक्क बजावलाय. ज्येष्ठांना रांगेत थांबवून न घेता अनेक केंद्रावर पोलिसांनी त्यांना थेट प्रवेश देऊन त्यांच्या मतदानाला प्राधान्य दिले. बहुतांश केंद्रांवर ज्येष्ठांप्रती पोलीस आणि कर्मचाऱ्यांकडून आदरयुक्त वागणूक देण्यात येत होती. सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडले. सकाळी 7 वाजल्यापासून 2448 मतदार केंद्रांवर सुरुवात झाली. दोन्ही मतदारसंघात चुरशीने लढत होत असल्याने उमेदवार कार्यकर्त्यांकडून मतदारांची काळजी घेण्यात आली आहे. तीव्र उन्हाळा असल्याचा परिणाम मतदानावर दिसत होता. प्रत्येक ठिकाणी मतदारांसाठी उमेदवार आणि पक्षांकडून विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत याची दक्षता घेण्यात आल्याचे दिसून आले। लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी प्रत्यक्ष मतदान पार पडले। सांगली लोकसभेसाठी भाजपचे संजय काका पाटील, महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात चुरशीची लढत होत असल्याने मतदारांची काळजी राजकीय पक्षांनी घेतली होती। गेल्या काही दिवसांपासून उन्हाचे चटके वाढत असल्याने मतदारांना केंद्रावर ने-आण करण्याची सोय गावागावात करण्यात आली होती। मतदारांसाठी उमेदवार आणि पक्षांकडून विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती। उमेदवारांच्या बूथवर मतदार यादीसोबतच लॅपटॉप, मोबाईलची मदत देखील घेण्यात येत होती। त्यामुळे बूथवरील कार्यकर्ते दिवसभर व्यस्त असल्याचं चित्र दिसत होतं। लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या। मात्र प्रत्यक्ष मतदानावेळी मतदारांच्या व्होटर स्लिपांचा बोजवारा उडाल्याचं चित्र प्रत्यक्ष मतदानावेळी पाहायला मिळाले। सांगली शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मतदारांना व्होटर स्लिपा मिळाल्या नाहीत। याशिवाय मतपत्रिकेतील घोळही दिसून आलाय। अनेक मतदान केंद्रावर मतदारांचं नाव नसल्याने मतदारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागल्याचं चित्र दिसून आले। जिल्ह्यातील 2448 मतदान केंद्रांवर सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली। सकाळच्या टप्प्यात बहुतांशी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या, परंतु मतदारांना तांत्रिक गोष्टींचा सामना करावा लागल्याचं स्पष्ट झालंय। मागील 1.5 महिन्यांपासून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून विविध उपक्रम राबवण्यात आले। प्रत्यक्ष मतदानावेळी मतदारांना व्होटर स्लिपा मिळाल्या नसल्याच्या तक्रारी झाल्या। काही ठिकाणी प्रशासन आणि राजकीय पक्षांकडून देखील अनेक मतदारांच्या घरी व्होटर स्लिप पोहोचल्या नव्हत्या। सांगली शहरासह ग्रामीण भागातील अनेक मतदारांनी नाहक पायपीट झाली आहे। आश्चर्याची बाब म्हणजे राजकीय पक्षाच्या बूथ पातळीवर कार्यकर्ते तैनात करण्यात आले होते, मात्र त्यांच्याकडून देखील काही नागरिकांना व्होटर स्लिप पोहोचल्याचं नव्हत्या। त्यामुळे नेमकं मतदान कुठं करावं याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं।